गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी तुमचा लाडका सर्जन निंबाळकर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट आणि एकदम जबरदस्त असणार आहे, कारण आज जात आहोत आपण परेलच्या गणपती वर्कशॉपमध्ये। मोठे मोठे वर्कशॉप आहे जे परेलमध्ये आहेत। तर तिन्ही बरोबर अनिल दत्ते सरांचा जो वर्कशॉप आहे तर ते सुद्धा आता सध्याला खूप नावाजलेलं आहे आणि खूप मोठी वर्कशॉप इथे मोठ्या 42, 45 मोठा फुटाच्या गणपती बनतात। तर चला आपण जाऊया एक एक करून एक सगळ्या एक्सप्लोर करूया। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा। ठीक आहे, चला। तर मित्रांनो, आपण इथे अरुण दत्ते सरांच्या कार्यशाळेत आपण इथे मागच्या गेटने घुसलेलो आहे आणि मागच्या गेटने गेल्यावरती इथे मोठ्या मूर्त्यांच्या मधनं छोटासा रस्ता आहे। बघू शकता इथे अर्ध्या मूर्त्या बाकी आहेत, उभ्या राहिल्यात, जेणेकरून आता ह्यांना पुढे वेगवेगळे पार्ट जॉईन करून पूर्णपणे बाप्पाची सुबक आणि सुंदर अशी मूर्ती बनवली। इथे अनेक मूर्त्या अशा बघू शकता। तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी बाप्पाची मुख इथे तयार झालेला आहे, कलर पेंटिंग सुद्धा केलेलं आहे बऱ्यापैकी। आणि बघू शकता गणपतीची आरास इथे बनते चिनी मातीने, सुंदर असं काम चालू आहे मित्रांनो इथे। तर मित्रांनो बघू शकता ह्या सगळ्या शाडूच्या मातीच्या मूर्ती दिसतात आपल्याला इकडे, कारण ह्याचा कलर थोडासा आपल्याला हे दिसतं, पूर्ण व्हाईट नाही आहेत, पूर्ण पांढरा नाही आहेत। हळूहळूच्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो इथे, सुंदर सुबक अशा। इथे ही मूर्ती पुढे सरकवत आहेत पण त्यांच्याने काय होत नाही आहे, कारण मूर्तीचं वजन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे 10 लोक सरकवतात तरी यांच्याने काय ही मूर्ती पुढे 1 इंचसुद्धा येत नाही आहे। तर आपण जाऊया पुढे। तर मित्रांनो, आपण आलो होतो कला आर्ट्स, म्हणजे अरुण दत्ते सरांचा जो वर्कशॉप आहे कला आर्ट्स याच्यामध्ये। तर त्याचबरोबर त्यांच्याच वर्कशॉपमध्ये जे नवीन अजूनसुद्धा मूर्तिकार जे आपल्याला बघायला मिळतात, कलाकार, आर्ट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे मूर्तिकार इथे आपले इथे मंडप टाकलेला आहे। आणि तिथे बघू शकता या पूर्णपणे ग्राउंडमध्ये कारखाना आहे, तर तिथे वेगवेगळ्या मूर्तिकारांनी आणि सुंदर अशा मूर्त्या बनवल्यात, खूप उंच मूर्त्या बनवलेल्या आहेत। आणि अरुण दत्ते सर आणि त्याचबरोबर अनेक त्यांचे सहकारी जे मूर्तिकार आहेत त्यांची स्पेशालिटीज आहे की उभ्या मूर्त्या बनवण्यासाठी, स्टँडिंग उभ्या मूर्त्या 42-40 फुटाच्या उभ्या मूर्त्या बनवण्यासाठी हे फेमस आहे कारखाना। तर मित्रांनो इथे उंच आणि सुंदर मूर्ती बघायला मिळतात। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। ठीक आहे, चला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे लांबलचक असा भिंतीच्या बाजूला मंडप घातला आणि त्या मंडपाच्या उंची साधारण मला असं वाटतं 42 फुटापर्यंत असेल, 42 ते 45 फुटापर्यंत। आणि इथे सगळ्या स्टँडिंग मूर्त्या, सगळ्या उभ्या मूर्त्या आहेत मित्रांनो, कोणतीही बसलेली किंवा सिंहासनाधीश मूर्ती नाही आहे। बघू शकता सरळ उभ्या मूर्त्या आहेत। ही मूर्ती पूर्ण तयार झालेली आहे, फक्त त्याच्या खाली प्रॉपर्टी बाकी आहे आणि ही सुद्धा मूर्ती अर्धी झालेली आहे, कमरेच्या खाली बाकी आहे मित्रांनो। बघू शकता ही सुद्धा मूर्ती बऱ्यापैकी तयार झालेली आहे, फक्त डिटेलिंग थोडं बाकी आहे। आणि त्याचबरोबर ही सुद्धा मूर्ती तयार झालेली आहे, म्हणजे खूप काम बाकी आहे मूर्तीचं। आणि ह्याच्या मागची मूर्ती बऱ्यापैकी तयार झाली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा ही मूर्ती अर्धीच ही जस्ट स्टार्ट केली आहे, काहीच काम नाही झालं, फक्त धड ठेवलं आहे, मूक आणि हातपाय ठेवायचं काम बाकी आहे। मित्रांनो बघू शकता ही सुद्धा छोटीच मूर्ती वाटते, 10 ते 12 फुटाची असेल, पण सुंदर अशा आकारामध्ये गोल आणि उभी अशी आहे त्याच्यामुळे। तर बघू शकता अशा सुंदर अशा उभ्या मूर्त्या आपल्याला इथं बघायला मिळाल्या, खूप सुंदर आणि खूप वेगवेगळ्या आकारामध्ये त्या मूर्त्या पूर्णपणे साकार होतील। आता तर एवढं आपल्याला डिटेलमध्ये कळलं नाही आहे हे मूर्त्या कशा उभ्या राहतील, कोणत्या आकारामध्ये राहतील, बट खूप सुंदर राहतील एवढी नक्की खात्री आहे, कारण उभ्या मूर्ती खूप सुंदर वाटतात। आणि बघू शकता की मोठ्या मंडळाची इथं ट्रॉल्या येऊन थांबलेल्या आहेत, कारण प्रत्येक मंडळाला यावर्षी घाई झाली आपल्या गणपतीला लवकरात लवकर मंडपामध्ये आणण्याची, कारण यावर्षी गणपतीसुद्धा खूप लवकर आला, त्याच्यामुळे इथे अनेक ट्रॉल्या इथे दिसत आहेत, पण खूप साऱ्या मंडळांनी आपल्या ट्रॉल्यांवरची नावं लपवलेली आहेत मित्रांनो। बघू शकता की इथे खूप गणपती आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर आहे चुनाभट्टीचा राजा, त्याचीसुद्धा ट्रॉली आली आहे, बट बाप्पा काही रेडी झालेला नाही आहे, तो सुद्धा लवकर तयार होईल, तो सुद्धा लवकर तयार येईल। त्याचबरोबर आपण बघू शकतो इकडे वेगवेगळ्या मूर्तींवर काम चाललं आहे, ही सुद्धा मूर्ती लवकरच आगमनासाठी निघणार असेल, त्याच्यामुळे
हिच्यावरती फुल ऑन डिटेलमध्ये काम चालू आहे. त्याचबरोबर हरिओम मित्र मंडळ यासुद्धा मूर्तीच्या ट्रॉलीज इथे तर डायरेक्ट ट्रॉलीवरच गणपती साकार करतात. ट्रॉलीवरच गणपतीचा सेट, गणपतीची सीट इथे करतात. ह्याच्यावरती डायरेक्ट गणपती बनेल मला असं वाटतं. आणि ह्याच ट्रॉलीच्या गणपतीचे हात आणि मुकुट वगैरे हे जॉईन करतात. हे सगळे साचे आहेत मित्रांनो, हे फायबरचे साचे आहेत. ह्याच्यामध्ये आधी सिमेंटचं कोटिंग करणार, त्याच्यानंतर POP आणि हा काथ्या असतो तो दोघांचं एकत्र मिश्रण करून हे गणपती बनवून तुम्ही बघू शकता की पूर्ण वेल्डिंगचं काम चालू आहे. म्हणजे ट्रॉलीलाच वरती गणपती बाप्पाची सीट वेल्ड करतायत. पूर्णपणे जोरात काम चालू आहे. म्हणजे लवकर हा सुद्धा मूर्तीचं आगमन असेल. हे पूर्णपणे गणपतीचा हात आहे मित्रांनो. म्हणजे पूर्णपणे गणपतीचे साचे एकत्र केला आणि ह्याच गणपतीवरती हे 4 जण काम करतात. म्हणजे याचा अर्थ ही सुद्धा मूर्ती लवकरच आगमनासाठी निघेल. त्याचबरोबर इकडे आधीच हात, पाय आणि मुख असे वेगवेगळे साच्यांनी काढून ठेवलेले आहेत. तो बघू शकता ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर आहे. राक्षसावरती की सिंहावरती बसलेली मूर्ती. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की इथे डिटेलिंगचं काम चालू आहे. आणि ही मूर्ती काय यांच्याने अजून पुढे येत नाही. तर मित्रांनो बघू शकता ही सुंदर अशी की मुख इथे आपल्याला बघायला मिळत आहे. डोळ्यांचं काम झालं नाही आहे. डोळ्यांचं काम झालं असतं तर गोष्टच वेगळी असती. त्याचबरोबर इथे अनेक मूर्त्या अशा आहेत की त्या पूर्णपणे रेडी झालेल्या आहेत. कलरसाठी फक्त पेंडिंग बाकी आहेत. त्या झाल्या की मूर्त्या एकदम सगळ्या रेडी होतील. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत थँक्यू सो मच. चलो बाय बाय.